हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल अर्चना ढोमणे. कसे आहात सगळे? आय होप छानच असाल, मजेत असाल. मी सुद्धा छान आहे, मजेत आहे. आजचा व्हिडिओ जरा वेगळा आहे. आपण 8 दिवसाचं भाजीचं घरी घेऊन येत असतो आणि ते भाजीचं जसेच्या तसं आपण बाहेर किंवा फ्रीजमध्ये ठेवलं तर ते भाजीचं दुसऱ्या दिवशीच कोमेजून जातं. तर मी कशाप्रकारे भाजीचं ठेवत असते आपल्या फ्रीजमध्ये, तर त्याच टिप्स अँड ट्रिक्स मी तुमच्यासोबत आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही सुद्धा तसं करू शकता. तर चला आपण लगेच स्टार्ट करूया. कढीपत्ता आणलेला आहे, मेथीची भाजी, पालक भाजी, लाल भाजी, इथे आहे पत्ताकोबी, भेंडी, कोथिंबीर, मुळा, काकडी, लिंबू आणि वालाच्या शेंगा आणि बिन्नस, त्यानंतर टमॅटो आणि वांगे. आता टमॅटो आणि वांगे या मी नेटच्या ज्या पिशव्या असतात त्यामध्ये स्टोअर करून ठेवणार आहे. पत्ताकोबी पण अशीच ठेवणार आहे. बिन्नस आणि वाल मी तोडून ठेवणार आहे लगेचच. त्यानंतर लाल भाजी, पालक, मेथीची भाजी हे सुद्धा तोडून ठेवणार आहे मी. भेंडी कशा प्रकारे आपल्याला टिकवायची आहे, जर उद्यापर्यंतच ही भेंडी राहिली तर कोमेजून जाईल, कारण सकाळी आणलेलं होतं हे भाजीचं आणि दिवसभरात बघू शकता तुम्ही भाजीचं कसं झालेलं आहे. मला तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करायचा होता आणि भरपूर असे कामं होते, त्यामुळे असं राहून गेलेलं आहे. बरेचदा आपल्यासोबत असं होतं की आपण कुठल्याही कामामध्ये असतो आणि हे भाजीचं असंच जर ठेवलं तर ते दुसऱ्या दिवशी खराब होऊन जातं. मग आपण नवऱ्याला लपून चोरून ते भाजीचं फेकत असतो. तर असं काही व्हायला नको म्हणून मी कशा प्रकारे भाजीचं ठेवायचं हे शेअर करणार आहे. हे आहे कढीपत्ता. कढीपत्ता पण तुम्ही कशामध्ये ठेवा, बॉटलमध्ये ठेवा, डब्यामध्ये ठेवा, अशा प्रकारे, तरीही खराब होऊन जातं. जो कढीपत्ता मी स्टोअर करून ठेवलेला आहे ना, त्याला 15 दिवस झालेले आहे आणि ते जसेच्या तसं आहे. कारण नेटची पिशवी आहे, तर त्या पिशवीमध्ये मी टमॅटो आणि वांगे ठेवलेले आहे आणि पत्ताकोबी मी अशीच ठेवणार आहे. लिंबू घेतलेले आहे आणि ते जस्ट आपल्याला अशा प्रकारे फक्त झाकल्या गेल्या पाहिजे लिंबू, आणि अशा डब्यामध्ये आपल्याला स्टोअर करून ठेवायचं आहे. भेंडीसुद्धा कोमेजून जाते, त्यासाठी मी काय करणार आहे, भेंडी छानपैकी धुवून घेणार आहे. सगळ्यात पहिले 2-3 पाण्याने भेंडी छानपैकी धुवून घेणार आहे. थोडंसं मीठ टाकून भेंडी थोड्या वेळ राहू देणार आहे आणि मग त्याच्यातलं पाणी निथळून घेणार आहे आणि भेंडी वाळवायला ठेवणार आहे एका नॅपकिनवर. तर अशा प्रकारे मी भेंडी धुवून घेतलेली आहे मिठाच्या पाण्याने आणि त्यानंतर चाळणीत ठेवलेली आहे. याच्यातलं पाणी निथळलं की मी लगेच नॅपकिनवर हे वाळू टाकणार आहे आणि आता छानपैकी हे वाळू देणार आहे मी. कढीपत्ता अशाच प्रकारे आपल्याला छानपैकी तोडून धुवून घ्यायचा आहे. कढीपत्ता छान तोडून घेतलेला आहे. सगळ्यात पहिले 2-3 पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवायचं आहे. त्यानंतर थोडंसं मीठ टाकून परत एकदा धुवायचं आहे. तर जसं आपण भेंडी धुतलेली आहे सेम तसंच. पत्ता 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे. हे शेवटचं पाणी आहे, यामध्ये मी मीठ टाकत आहे. करून घ्यायचं आहे. कढीपत्ता सुद्धा नॅपकिनवर वाळू टाकणार आहे. कढीपत्ता वाळू टाकलेला आहे. थोड्या थोड्या वेळाने त्याला हातानेच आपल्याला पसरवायचं आहे. अशा प्रकारे स्टोअर करून ठेवत असते. तर या कढीपत्त्याला 15 दिवस झालेले आहे आणि बघू शकता किती फ्रेश आहे ते. इथे काकडी आणि मुळा मी छानपैकी धुवून घेतलेला आहे. आता पाणी निथळू द्यायचं आहे. याला सुद्धा थोडंसं सोकल्यासारखं होऊ द्यायचं आहे. कोथिंबीर आहे, कोथिंबीरचे देठ आपल्याला कापून घ्यायचे आहे मधातनं. ते आपण कट करून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण कोथिंबीर जी आहे स्टोअर करून ठेवलेली आहे डब्यामध्ये. त्याच्या खाली टिश्यू पेपर टाकायचा आहे. त्याच्यावरती सुद्धा आपल्याला टिश्यू पेपर टाकायचा आहे. तर कोथिंबीर मी अशा प्रकारे स्टोअर करून ठेवत असते. हा चॉकलेटचा डब्बा आहे आणि 15 दिवस कोथिंबीरला काहीच होत नाही. तर काकडी मी नॅपकिनवर ठेवलेली आहे. आता काकडी आणि मुळा आपल्याला सोलून घ्यायचं आहे. काकडी आणि मुळा आपण सोलून घेतलेला आहे. आता हा साईड आणि हा साईड आपल्याला कापून घ्यायचा आहे. अशा प्रकारे हा जो श्रीखंडाचा डब्बा आहे तिथे मी मुळा ठेवलेला आहे. या कंटेनरमध्ये काकडी ठेवलेली आहे आणि या कंटेनरमध्ये मी मिरच्या ठेवलेल्या आहे. मिरच्याला जसं 1 महिना होत आलेला आहे आणि फ्रेश आहे, बघू शकता तुम्ही मिरच्या. आता हे सुद्धा आपल्याला असं स्टोअर करून ठेवायचं आहे. 1 महिन्यापर्यंत काहीही होणार नाही आहे यालासुद्धा. पालेभाजी मी चाकूने कट करून घेतली आणि अशा प्रकारे निवडून व्यवस्थित ठेवणार आहे. न्यूजपेपरवर मी पालक भाजी वाळू टाकलेली आहे, कारण पाणी आहे यामध्ये. तशीच जर ठेवली तर खराब होऊ शकते, म्हणून थोडंसं हवा दाखवणार आहे. तर पालक भाजी वाळलेली आहे
आणि इथे भेंड्या पण वाळलेल्या आहे. आता या मी चिरून घेणार आहे. जसा आकार पाहिजे तुम्ही तसा चिरा, लांब चिरा किंवा गोल चिरा. त्यानंतर इथे शेंगासुद्धा निवडून झालेले आहे. कढीपत्ता वाळायचा आहे, थोडा ओलसर आहे तर हा वाळू देणार आहे. आणि मध्ये मध्ये आपल्याला हातसुद्धा फिरवून घ्यायचा आहे. शेंगा निवडून झालेल्या आहे. मेथीची भाजी, लाल भाजी, भेंडी, वालाच्या शेंगा आणि पालक भाजी. तर अशा प्रकारे न्यूजपेपरमध्ये शेंगा, त्यानंतर मेथी, लाल भाजी आणि पालक भाजी. आता याच्या आपल्याला पुड्या बांधून घ्यायच्या आहेत. भेंडी आपल्याला कंटेनरमध्ये ठेवायची आहे किंवा मग तुमच्याकडे स्टीलचा डब्बा वगैरे असेल तिथेही ठेवलं तरी चालेल. भेंडी छानपैकी वाळलेली आहे, बघू शकता. तर भेंडीला काहीच होणार नाही, 8 दिवस काही होणार नाही. भेंडी आपली छानपैकी फ्रेशच राहील. तर एका डब्यामध्ये मी ठेवून देणार आहे स्टीलच्या. कढीपत्ता सुद्धा वाळलेला आहे, पण थोडासा किंचित जसं हे ओला आहे. तर आपण काय करणार आहोत, थोडासा किंचित ओला आहे तर अशा प्रकारे त्याला नॅपकिननेच पुसून घेणार आहोत. तर बघू शकता वाळलेला आहे, पण थोडंसं मॉइश्चर आहे यामध्ये. तर मी अजून अर्धा 1 तास तरी याला बाहेर ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर मग कंटेनरमध्ये भरून ठेवणार आहे. तर फ्रेंड्स, आता वाजलेले आहेत 10 आणि बघितलंच आहे मी 4 वाजतापासून कामाला लागलेली होती. शेंगा तोडून ठेवल्या, त्यानंतर पालेभाज्या. तर 1 दिवस आपल्याला खूप जास्त मेहनत लागते, पण त्याच्यानंतर मग 8 ते 15 दिवस आपण इझिली छानपैकी स्वयंपाक करू शकतो. तर कशा वाटल्या तुम्हाला ह्या टिप्स अँड ट्रिक्स? तर मी नेहमीच असं करून घेते. तर मला मग पुढचे जे 8 ते 15 दिवस आहे खूप छान जातात. म्हणजे घाई होत नाही की मला काकडी सोलायची आहे, धुवायची आहे किंवा कढीपत्ता धुवायचा आहे भाजी करता करता. तर असं अजिबात होत नाही. तर इझिली काम होऊन जातं. शक्यतोवर पालेभाज्या न्यूजपेपरमध्येच रॅप करून ठेवा, खराब होणार नाही, 15 दिवस असेच राहील. आणि त्याच्यानंतर शेंगा आहे, तर माझ्याजवळ कंटेनर नाही आहे त्याच्यामुळे मी शेंगा न्यूजपेपरमध्ये रॅप करून ठेवलेल्या आहे. तर तुम्ही शेंगा कंटेनरमध्ये वगैरे ठेवू शकता. त्याच्यानंतर भेंडी आहे, तर भेंडी सुद्धा 8 दिवस काहीच होत नाही. स्टीलच्या डब्यात ठेवा किंवा कंटेनरमध्ये ठेवा, कुठला डब्बा असेल त्याच्यामध्ये ठेवा. कढीपत्त्याला सुद्धा 2 महिने काहीच होणार नाही. 2 महिने कढीपत्ता तुम्ही छान प्रकारे वापरू शकता. तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि शेअर करा. आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. भेटते अशाच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय.